गुड मॉर्निंग गाईज. तर माझ्या दिवसाची सुरुवात झालेली आहे आज गरम गरम पाण्याने. कोणत्यावाल्या? अद्रकवाल्या पाण्याने, अद्रकवाल्या चहाने, अद्रकवाल्या पाण्याने. तर सकाळी सकाळी आज काय झालं, फ्रीज उघडताच मला अद्रक दिसलं. म्हटलं आज अद्रकवालं पाणी पिऊ. तर असं माझ्या मूडवर असतं बरं का. कधी मी अद्रकवालं पाणी पिते, कधी जिरा, कधी आपलं युजली मी याचं पित असते, आवळा पावडर, ते वालं पाणी पित असते. पण नंतर माझं आवळा पावडर पण संपलं आहे, तर ती पण घ्यायचं आहे मला. त्यानंतर कधी कधी मी हनी ते टाकूनसुद्धा पाणी पित असते. तर इथे आपलं मी सकाळी दूध घेतलं होतं आणि ते पनीरसाठी खास घेतलेलं. आज मला एकटीपुरतं काय जेवायला बनवणार, त्यासाठी मी आज पण पनीर रोल बनवणार आहे. बट मागच्या व्हिडिओमध्ये मी कशाचा बनवला होता, तर शॉर्टमध्ये तुम्ही बघितलं असाल तर मी याचा केला होता बेसनचा. तर ते नीट झालं नव्हतं, थोडा तो तुटत होता बेसन शेवटी. मग मी पोळीचा करणार यावेळेस. तर इथे मी तोपर्यंत ते गरम पाणी, जास्त गरम नाही करायचं, मीडियम करायचं आणि उकळू द्यायचं. आणि नंतर आता मी हे एन्जॉय करते गाईज. अद्रकमुळे आपली इम्युनिटी सिस्टीम बूस्ट होते, आपलं मेटाबॉलिझम चांगलं होतं. त्यामुळे तुम्ही अद्रक दिवसातून एकदा तरी घेतलंच पाहिजे. आपल्या भाजीमध्ये अद्रक टाकू शकता किंवा असं अद्रकचं पाणीसुद्धा पिऊ शकता. आत्ता बोलूया आपल्या पनीरच्या रेसिपीकडे, पनीर बनवण्याच्या पण आणि पनीरचा रोल पण बनवण्याच्या रेसिपीकडे. तर इथं मी पातेले घेतले. पातेल्यावर कपडा हाथरला आहे चांगला आणि त्यावर सगळं जे बॅटर होतं ते सगळं पनीरचं ते टाकलेलं. नंतर आपल्याला त्याच्यातलं सगळं पाणी काढून घ्यायचं, थोडं पाणी राहू द्या. तर तेव्हा काय होतं, पनीर सॉफ्ट बनतं. हे आपलं बेस्ट क्वालिटी प्रोटीन आहे. नंतर मी इथं चाळणी घेतली आणि त्यावर थोडंफार असं हे करून घेते, ते स्मॅश करून घेते आणि हे आपलं खराब पाणी ते फेकून द्या. तर आपल्याला बनवायचं आहे पनीर रोल बनवायचं. आता आपलं पनीर झालेलं आहे बघा, एवढं माझं पनीर झालेलं आहे. अर्धा लिटर दूध होतं गाईचं, त्याचं एवढंच झालेलं. त्यानंतर इथे मी कांदा, कोथिंबीर, टोमॅटो, शिमला मिर्च आणि पोळीचं एक पीठ तेवढं घेतलेलं आहे आणि मोठ्या मोठ्या स्लायसेसमध्ये कट करून घेतलेलं आहे, बिकॉज आपल्याला पनीर रोल बनवायचं आहे. पहिले सगळे व्हेजिटेबल्स तव्यावर फ्राय करून घेणार आहोत नीट. ते तूप टाकणार आहे आपण. ओके, आता पहिले कांदा भाजून घेऊ. कांदा थोडा भाजला ना, तर मग टोमॅटो टाकून द्यायचा आणि लास्ट शिमला मिरची. रोलमध्ये मी अद्रक थोडं टाकलेलं आहे आणि आपण त्याचं मिक्स सगळं करून घेऊ. वरतून कोथिंबीर. आता सगळं मिक्स करायचं आणि आपण जे पनीर केले होते ते मी त्याच्यामध्ये टाकायचं आणि मग ते मिक्स करायचं. आता रोलसाठी काय लागणार आहे, आज आपण बनवणार आहोत पोळीचा रोल. तर पोळी माझ्याकडे कणिक होती, त्याचं मी पोळी करून घेतली. पोळीवर जायचं नाही, मला चांगल्या पोळ्या येतात. पण काय होतं, ती मोठी पोळी बनली ना जरा, म्हणून थोडी वाकडी तिकडी बनली ती. तर इथं आपली पोळी पण रेडी आहे, फक्त ती भाजून घ्यायची आहे. आणि इथं आपलं जे वरचं जे काय म्हणतात ग्रेव्ही, ती पण रेडी आहे. आता आपल्याला त्याला स्पायसी बनवायचं, त्यासाठी मी त्या लाल तिखट टाकते. आमच्या इथे घरी बनवलेली चटणी आहे लाल तिखटची, सो ती टाकते आणि वरतून केचप आणि ते सगळं मिक्स करून घ्यायचं. आणि नंतर ते मी बाजूला काढून घेतलं. पोळी त्याच तव्यावर भाजून घेतली. पोळी छान भाजून घेतल्यानंतर आपलं जे बॅटर होतं ते सगळं ते मी पोळीमध्ये टाकलं आणि पटापट त्याचा रोल करून घेतला आणि वरतून कट केलेला. सो आपला पनीर रोल घरच्या घरी खाण्यासाठी रेडी आहे. सो इतका छान लागतो हा रोल. तुम्ही ते मैद्याचे रोल खाण्यापेक्षा बेस्ट आहे हा, सो तुम्ही नक्की ट्राय करा. तो संध्याकाळी राजगिराचा लाडू खाल्लेला मला आणि सहसा पनीर रोल खाल्ल्यावर जास्त भूक नाही लागत मला. डायरेक्ट संध्याकाळी भूक लागलेली, बिकॉज प्रोटीनचा बेस्ट सोर्स आहे पनीर आणि आपण त्याचं रोल करून व्हेजिटेबल्स वगैरे खाल्लेलं, त्यामुळे. मग रात्री मी भाजी पोळी खाल्लेली, वांगे बटाट्याची भाजी होती, रात्री मी गुळ खाल्लेला. त्यानंतर गुळ खाल्ला पाहिजे, पचनशक्तीसाठी चांगला असतो. सो आजसाठी एवढंच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार.